आता निलेश आला इथं स्टोअरमध्ये, पण निल्या मार्जिन करण्यात लय भारी एक नंबर आहे. आता काय होतं, आता शेटला टाकतोय घुमल्या, आता बघू काय होतं. तर शेटने आपल्याला म्हणाल त्या किमतीत वस्तू दिलेल्या आहेत, तर नक्की तुम्ही इथनंच वस्तू घ्या, माझं म्हणणं आहे. आणि शेट पण खुश, निलेश पण खुश आणि मी पण खुश. ओके ना? हां, ओके. गुड मॉर्निंग, सुप्रभात. प्रशांत नावटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर काल आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर आपण छोटंसं असं सेलिब्रेशन केले. आता लागूयात कामाला. तर आता जायचं आहे VHS टू पेन ड्राईव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्हिडिओ. तर निघू आता, स्वारगेटला जायचं आहे. त्याआधी त्या ज्या VHS आहेत त्या राहिल्यात काल धनकवडीमध्येच, आता तिथनं घेऊयात आणि मग निघू आपण. चला तर मग. तर जाता जाता मच्छा गाडीची चावी देऊ, ती आपल्याकडेच राहिली परवा. चला तर निघूयात आता, पहिलं पेट्रोल भरून गाडीमध्ये निघू. मग पोचलो आपण धनकवडी. निघू कॅसेट तिथं राहिलेल्या कालच्या, लगेच निघू इकडे. चला, कारण ते व्यक्ती समोरचा वाढ बघतो आपली तिकडे कॅसेट, आणि निघूयात आपण आता इथे. कारण ते बरेच वेळ झाले स्वारगेटला थांबले, ज्यांना आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायचे VHS. तर निघूयात. स्वारगेटला पोचलो, त्यांच्या ताब्यात आपले VHS दिल्या आणि आता आपण इथनं निघालो. आता बघू काय किती खर्च येतोय काय आणि काय VHS. चला, आता जी बाहेरची कामं होती, व्हिडिओ डेटा वगैरे द्यायचं ते झाले. जाऊयात आपण घरी. एडिटिंगचं काम पेंडिंग आहे, ते करून घेऊयात आज. चला, तर आता पोचलो घरी. नेहमीप्रमाणे हिला घाणेरडी सवय लागलेली आहे सेल्फीला. कपडे वगैरे काय असेल ते बॅगमधले ओढून काढायचे, कपाटातले येडपट काय बोबो करते. तर एडिटिंगचं काम बऱ्यापैकी उरकले आता. आणि अचानक आता मित्राचा फोन आला होता. आम्ही केलं तर बेबी शॉवर आता 2-3 महिन्यापूर्वी. एवढ्या वेळ तर आम्ही डेटा कुठला ठेवतच नाही, 3-3 महिने एक्सपोजिंगचा. पण आता तो होता आणि तो म्हटला बेबी गर्ल झाली आहे, तर जे व्हिडिओ छोटीशी क्लिप बनवून देते. म्हटलं अरे डेटा पण होता डेटा, मग म्हटलं घ्यावं बनवून. चला तर मग देवाबती करून घेऊयात घरातली. मग आईने दिलं आहे मस्तपैकी चहा आणून, तर चहा घेऊ म्हणजे जरा तरतरी येईल एडिट करायला. घेऊयात चहा आधी. तर कम्प्युटर टेबलवर खूपच पसारा होता आपल्या. आता म्हटलं जरा साफसफाई करू. घेतलं असं आवरून स्वच्छ असं जरा आलं मनात, मग घेतलं साफ करून. बरेच दिवस झालं वनिता म्हणत होती आव साफ करा, पसारा आहे पसारा आहे. म्हटलं चला आवरूच आज मग. तर निलेश आला आहे आता जेजुरीवरनं, तर बघू काय म्हणणं आहे. चालू आहे खाली त्याला भेटायला आता. काढू गाडी आणि चला निघूयात गाडी. रुद्र ट्युशनला आलाय. चला, आता निलेश आला इथं स्टोअरमध्ये, पण निल्या मार्जिन करण्यात लय भारी एक नंबर आहे. आता काय होतं, आता शेटला टाकतोय घुमल्या, आता बघू काय होतं. तर शेटने आपल्याला म्हणाल त्या किमतीत वस्तू दिलेल्या आहेत, तर नक्की तुम्ही इथनंच वस्तू घ्या, माझं म्हणणं आहे. आणि शेट पण खुश, निलेश पण खुश आणि मी पण खुश. ओके ना? हां, ओके. निलेश निघाला आता घरी. आणि नेहमीप्रमाणे अमरने त्याला एकटाच बसवलं. नंतर म्हणतोय की मी नाही येणार, तूच ये इकडं. अमरला आवडले आला. रुद्र पळत पळत आणि म्हटला पप्पा मला बिर्याणी खायची होती. आणि नंतर स्वतः पळत आला मागच्या सारखाच आणि मला म्हटला बरं झालं नाही आणली बिर्याणी, आज काय आहे? तर आज आहे चतुर्थी असं म्हटला. आणि मग बिर्याणीचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला. तर असं आपलं रुद्र आता आलाय. आणि हॉटेलमध्ये असल्यासारखा मम्मी पराठा, मम्मी हे मम्मी ते. हा हॉटेलमध्ये आहे का रे? हॉटेलमध्ये का मान आलं, ते हा म्हणतो हॉटेलमध्ये. असं आपलं मी हातरून वगैरे टाकले. आणि सरांना म्हटलं सर इथे झोपा, कारण की ते त्यांच्या आत्या भावासोबत गेम खेळतात, फ्री फायरवर बिझी आहेत ना. आता थोडी सेवा केली पाहिजे, तर इथं झोपा म्हटलं त्यांना. आणि मी तो हातरून टाकून म्हटलं, तरी सर काय आपले उठायला तयार नाहीत. तर एवढे गेममध्ये मग्न झालेले आहेत. आणि यांच्या मातोश्रींचं घरी वर्क फ्रॉम होम चालू आहे. कष्टाळू माझी बायको बिचारी.
कष्ट करते बिचारी. लोकांनी थुका लावून गेलेत आम्हाला, त्यांचं फेडण्यासाठी माझी बायको कष्ट करते. चला तू खेळा, गेम चालू द्या. आवरलंय आता, उद्या जायचं शूटला म्हणून थोडी तयारी पण चालली आहे. तर आजच्या या व्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्यात. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.